नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. म्हणजे आपण कोल्हापूर ब्रेकिंगच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करत आहोत. आता माझ्यासोबत आहे कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच देवी इंदुमती बोर्डिंगचे माजी चेअरमन दुर्वास बापू कदम. नमस्कार साहेब. दुर्वास बापू म्हटलं की सामाजिक कार्याचा आलेख आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोय. अनेक सामाजिक उपक्रमात ते हिरिरीने सहभागी असतातच. आज त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेऊया. बापू, तुम्ही गेली 25 ते 30 वर्ष समाजकार्यात सक्रिय आहात. काय सांगाल याबद्दल? प्रथमतः मी आपलं अभिनंदन करतो कोल्हापूर ब्रेकिंग न्यूजचं की कोल्हापूरच्या ह्या शहर आणि जिल्ह्यामधल्या ज्याने आपल्या कार्याचा ठसा उमटवला, सामाजिक ज्यांनी कार्य केले याची आपण नोंद घेतात, त्याचे मला फार अत्यंत आनंद वाटतो. मी दुर्वास कदम बापू या नावानं परिचित आहे. सध्या मी कोल्हापूर महानगरपालिकेवरती नगरसेवक म्हणून सध्या कार्यरत आहे. कोल्हापूरच्या आपल्या परिवहन KMT वरती मी सदस्य म्हणून आज काम करतो. कोल्हापूरच्या ह्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गेली 32 वर्ष मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सातत्याने रस्त्यावर मी उतरत असतो. आज जरी मी नगरसेवक असलो तरीही जनतेचे प्रश्न घेऊन आज देखील मी रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलन, उपोषण मी सातत्याने करत असतो. याचं कारण की मी सर्वात प्रथम राजकारणामध्ये आदरणीय माझे गुरु विष्णुपतजी इंगोले सर यांच्या छत्रछायेमध्ये मी तयार झालेला एक कार्यकर्ता या ठिकाणी. आणि त्यांच्याबरोबर असताना मग आदरणीय अण्णा गोविंदराव पानसरे असतील, कलिकेते साहेब असतील, त्यांच्याबरोबर संपत बापू असतील, यांच्याबरोबर डावे आघाडी म्हणून मी अनेक वर्ष या ठिकाणी काम केलं. या कोल्हापूरच्या शहराध्यक्ष, पुरोगामीचा शहराध्यक्ष म्हणून पण शेतकरी कामगार पक्ष असताना त्या ठिकाणी मी काम केलं. सलग 11 वर्ष मी विष्णुपती इंगोले सरांच्या बरोबर काम करत असताना अनेक जनतेचे प्रश्न, मग ते तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, पोलिटिशियन असेल, अनेक ठिकाणी प्रश्न मी मांडण्याचे अनेक वेळा मी प्रयत्न केले. रामदासजी आठवले आताचे राज्यमंत्री, त्यांच्याबरोबर मी पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून गेले 11 वर्ष मी सातत्याने RPIचं काम करत आहोत त्या ठिकाणी. आणि त्या माध्यमातून ह्या कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं, मोर्चे या ठिकाणी मी काढले. हे सगळे मोर्चे, आंदोलनात हे फक्त जनतेसाठी, नागरिकांसाठी. मग दरवाढ झाली, कुठं मुलींच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, महापुरुषांचा अवमान झाला, अशा ठिकाणी आपण सातत्यानं आंदोलन, उपोषण करून न्याय मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे काम करत असताना 2015 साली या ठिकाणी आदरणीय माजी नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी माझी पत्नी वैशाली कदम ही MA शिक्षिका होती आणि तिला त्या ठिकाणी बंटी साहेबांनी तिकीट दिलं. ती निवडून आली आणि ती महिला बाल कल्याणची सभापती पण झाली. 2015 ते 2020च्या कारकिर्दीमध्ये महिला बाल कल्याणच्या वतीनं नागरिकांच्यासाठी, जनतेसाठी अनेक सुख सुविधेचं आपण नियोजन केलं. 7 कोटी रुपये त्या ठिकाणी आपण महिला बाल कल्याणच्या वतीनं त्या ठिकाणी नगरसेविका आणि पत्नीस्थान खर्च केलं. अत्यंत महत्वाची गोष्ट मध्ये आता महिलांना जो भेडसावणारा प्रश्न आहे तो टॉयलेटचा. टॉयलेट प्रणाली बेंगलोर, मुंबई नंतर कोल्हापुरात पहिल्यांदा आणणारी माझी पत्नी सभापती असताना टॉयलेट प्रणाली आपण या ठिकाणी आणली त्या ठिकाणी. मग महिलांच्यासाठी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल जरी असेल तर ते देखील बंद पडण्याच्या स्थितीमध्ये होतं. ते ऊर्जावस्थेत आणण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न केले. सावित्रीबाई आज महिलांचा एक आत्मा येतो आणि ते आज आनंद वाटतो की सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा असेल, आयसोलेशन असेल, अशा ठिकाणी हॉस्पिटल आता सुसज्ज आहेत, चांगलेच चाललेत. ते आमच्या कारकिर्दीमध्ये ते चांगले झाले, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या अनेक प्राथमिक शाळा ज्या आहेत
त्या बंद पडण्याच्या मार्गावर असताना त्यावेळी आम्ही प्रत्येक शाळेला कोल्हापूरच्या भेटी दिल्या आणि मुलांना काय देता येईल का, मग स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, टॉयलेट असेल, वेगळे मग त्याचे गेम असतील, स्पर्धा असतील, याचं महिला बालकल्याणच्या वतीनं पण आपण नियोजन केलं आणि त्या ठिकाणी ऊर्जावस्था आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. महिला बालकल्याणच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं फुटबॉल स्पर्धा असतील, अनेक महिलांचे कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी आपण महिलांच्यासाठी विरंगुळा केंद्र असतील, त्या ठिकाणी ओपन जिम असतील, अनेक उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवले. कोल्हापूर महानगरपालिकेचाच फक्त निधी नाही तर कष्टानं स्वतःचाही निधी वापरून प्रभागामध्ये अनेक ठिकाणी बगीचे उभा केले त्या ठिकाणी आणि अनेक ठिकाणी छोटे छोटेसे आपण त्या ठिकाणी मंदिरं देखील त्या ठिकाणी उभा केली. ही कष्टातून हे सगळं काम केलेलं आहे आणि आता नशिबानं आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या आशीर्वादानं आज मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतोय. मला असं वाटतंय की इतर नगरसेवकापेक्षा वेगळं काहीतरी आपण करू शकतो का, वेगळं काय आपण जनतेला देऊ शकतो का, म्हणून मी आता 4.5 महिनेच फक्त झालेले आहेत. राहिलेल्या काळामध्ये नागरिकांना, महिलांना त्यांच्या हाताला काय काम देता येईल का, महिलांचा सन्मान आपल्याला जास्तीत जास्त कसा करता येईल, महिला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नाविन्यपूर्वतेने काम केलं असतं तर त्यांचा सत्कार, मुला मुलींचा जे 10वी परीक्षा पास झालेला 12वी त्यांचा सत्कार, ज्यांनी सुवर्ण पदक मिळवलं, काश्य पदक मिळवलं, अशा मुला मुलींचा एक सत्कार आणि वेगळं आपल्याला काय देता येतील का, अशा पद्धतीचा आपण प्रयत्न करत आहोत. बापू, अनेक सामाजिक उपक्रमाचे कव्हरेज किंवा त्या बातम्या मी केलेल्या आहेत, तर याचीच पोचपावती म्हणून आम्ही आमच्या चॅनेलच्या वतीनं तुम्हाला पुरस्कार प्रदान करणार आहोत. तसंच याचीच पोचपावती म्हणून नागरिकांनी तुम्हाला दुसऱ्यांदा घरात तुम्हाला नगरसेवक पद दिलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता तुमचे नगरसेवक म्हणल्यानंतर बरेचसेच उपक्रम त्या पदाच्या माध्यमातून राबवता येतात. आता तुम्ही काही उपक्रम बोलून पण दाखवलेले आहात. तर असं भविष्यात असं काय आणखीन काय करावं असं वाटतं का त्या पदाच्या माध्यमातून? नाही, आपल्याला खूप वाटतंय या पदाच्या माध्यमातून. तुम्ही कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज चॅनलनं माझी दखल घेतली तुम्ही. मला सांगायला आनंद वाटतो की मला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड नवी दिल्लीमध्ये मला दिला गेला आणि अनेक पुरस्कार या ठिकाणी बघता आपण पाठीमागं अनेक ठिकाणी मला पुरस्कार त्या ठिकाणी दिले. म्हणजे माझ्या कामाची त्या ठिकाणी नोंद घेऊनच या ठिकाणी पुरस्कार मला दिले गेले. पुरस्कार हे कुठल्या किराणा दुकानात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नसतात, की हे सामाजिक कार्य करणाऱ्या त्या माणसाची नोंद घेतली जाते आणि नोंद घेऊनच त्याला पुरस्कार दिला जातो. तर कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज जर पुरस्कार देत असेल तर हे ब्रेकिंग न्यूज फार अत्यंत प्रसिद्ध ब्रेकिंग न्यूज आहे आणि हे न्यूज कुणाला पण अशा पद्धतीचं पुरस्कार देणार नाही याची मला पण खात्री आहे त्या ठिकाणी. मात्र मला आज त्या ठिकाणी जरी माझं नाव आलं असेल पुरस्काराला तर ते पुरस्कार म्हणजे एक पाठीवरची शाबासकीची एक थाप असते आणि ज्यावेळी तो पुरस्कार मिळतो त्यावेळी आणखीन एक ऊर्जा निर्माण होती काम करायला आणि आपण काहीतरी सामाजिक कार्य केली, त्याची नोंद कुठेतरी घेतली गेली, मग आपण याच्यापेक्षा आणखी चांगलं काय करू शकतो का, हे अशा योजना या आपल्या बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये येत राहतात. म्हणून मला आनंद वाटतो की मी ठरवलंय की बाबा नागरिकांना, माझ्या प्रभागातल्या नागरिकांना जे आरोग्याच्या दृष्टीनं काही आपल्याला देता येत असेल तर आरोग्याच्या दृष्टीनं आपण एक मीनाबाई पोपटलाल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपण त्या सर्व महिलांना सदस्य म्हणून त्याची नोंदणी करतोय की त्या ठिकाणी नोंदणी करत असताना फक्त 100 रुपये जे भरायचे आहेत ते 100 रुपये फी मी स्वतःच भरणार आहे, नागरिकांच्या घेणार नाही. मात्र त्या 100 रुपयाच्या फी मध्ये वर्षभर त्यांना टोटल हॉस्पिटलमध्ये जे काही उपचार आहेत ते त्यांना मोफत करता येतील. त्यांना वेळच्या वेळी त्यांना सलाईन असेल, त्यांना औषध पाणी असेल, तपासणी असेल तर त्या ठिकाणी ती मोफत केली जाणार आहे. असे अनेक उपक्रम राबवण्याचं माझ्या डोक्यामध्ये आहे. आपण तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. तुमच्या असंच सामाजिक कार्याचा आलेख उंचावत राहावा अशी कोल्हापूर ब्रेकिंगच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. आज तुम्ही कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज हे अत्यंत प्रसिद्ध हे न्यूज आहे. या कोल्हापूर ब्रेकिंग न्यूजचा हा पहिला वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अनेक लोकांना आपण पुरस्कार जाहीर केलेले आहेत.
त्या पुरस्कारासाठी अनेक मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रमाला मी स्वतः दुर्वास कदम बापू नगरसेवक आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.